जळगाव जिल्ह्याचे तापमान 46 अंशाच्या पार गेले। गरज असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले। एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे वैद्यकीय जिल्हा रुग्णालयात व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत। या उष्णतेपासून कशा पद्धतीने स्वतःची काळजी घ्यायची याबाबतची माहिती वैद्यकीय जिल्हा रुग्णालयाचे डीन डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। जळगाव शहराचं तापमान गेल्या 3 दिवसापासून 46 अंशाच्या पार केलेलं आहे। आता येत्या 4 दिवसात जळगाव जिल्ह्याचं तापमान हे 47-48 पार करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। जळगाव जिल्ह्यातील जे वैद्यकीय महाविद्यालय आहे त्याचे डीन डॉक्टर गिरीश ठाकूर हे आपल्यासोबत जुडलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। प्रशासनानं तसं आवाहन केलेलंच आहे की आवश्यक असेल तरच तुम्ही घराच्या बाहेर पडा। जेव्हा घराच्या बाहेर पडता त्यावेळेस आठवणीने रुमाल बांधा, वारंवार पाणी पित राहा किंवा जे काही थंड पेय असतील ते पण तुम्ही घेत राहा। पण थंड पेय पिताना सुद्धा ही काळजी घ्या की ती चांगल्या ठिकाणाहून घेतलेले असावे। नाहीतर असं होऊ नये की सध्या उन्हाळा एवढा असल्यामुळे त्याचं जर कंटॅमिनेशन झालं तर परत तुम्हाला वॉमिटिंग, डायरिया, डिहायड्रेशन ह्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे जेही तुम्ही ज्यूस घेताल, थंड पेय घेताल, हे एवढी काळजी घ्या जिथून घेताल तिथं ती हायजीन मेंटेन होतो का ह्याची तुम्ही काळजी घ्या। ह्या हीट स्ट्रोकमुळे जे दुसरे आजार होतात ह्याची निश्चित संख्या जास्त आहे। पेशंट आपल्या वॉर्ड आपले सध्या पूर्ण फुल आहेत, ICU फुल आहेत आणि तरीही आपण म्हणजे प्रिकॉशन म्हणून अजून आपण 10 बेड राखीव ठेवलेले आहेत, जे की म्हणजे स्पेशली जेव्हा हीट स्ट्रोक होतो पेशंटला, हीट स्ट्रोक झाल्यानंतर त्याची जी वेगळी काळजी घ्यावी लागते त्यासाठी आपण 10 बेड राखीव ठेवले आणि भविष्यात जर आपल्याला गरज पडली तर आपण 30 बेडची सुद्धा नियोजन केलेले आहे। सोबत पाण्याची बॉटल कॅरी करावी, हायजीन ज्यूस घ्यावा असं डॉक्टरांनी यावेळी आपल्याला सांगितलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।